आपण माणसांनी ठरवलं आणि देवाने आपल्याला साथ दिली तर कुठलीच गोष्ट अशक्य नाहीये। मी मंदिर प्रशासनाला सांगितलं की आपण ह्या गोष्टीचं माझ्याकडे लेखी निवेदन द्या, नक्कीच आपण लवकरात लवकर त्या सोय रस्त्याची सोय आणि लाईटची व्यवस्था इथे आपण करून देऊ। कारण काय कुठल्याही धार्मिक स्थळाला जर आपण प्राधान्य दिलं नाही तर कुठल्या गोष्टीला प्राधान्य द्यायचं। तर आज मी आई गावदेवी चरणी, आई शीतला माता आणि माधवेश्वरच्या चरणी प्रार्थना करेन की ह्या सगळ्या ग्रामस्थांना चांगली सुख समृद्धी आणि भरभराट दे आणि चांगलं दीर्घायुष्य दे, एवढंच आज इथे मागणं करते मी। खरोखर इथे खूप छान असं मंदिराची स्थापना केलेली आहे, जीर्णोद्धार केलेला आहे। आता सांगितल्याप्रमाणे इथे खूप छान मंदिर आहे, पण येण्यासाठीचा रस्ता नाही आणि लाईटची व्यवस्था थोडी अपूर्ण आहे। तर ती आता आपल्या नगराध्यक्षा मॅडमने सांगितलेलंच आहे की ती सोय ते करून देणारच आहेत आणि नक्कीच त्यांचा शब्द त्या पूर्ण करणार आहेत। त्यासाठी जो काही अर्ज द्यायचा आहे तोही आपले ग्रामस्थ इथले त्यांना देणारच आहेत। आणि इथे माधवेश्वर मंदिरात आणि गावदेवी आईला मी हीच प्रार्थना करेन की या ग्रामस्थांना खरंच दीर्घायुष्य दे, आरोग्य दे आणि त्यांच्या सगळ्या इच्छा तू मनोभावे पूर्ण कर। की मंदिराची 2 वर्षापूर्वी अवस्था खूप बिकट होती, खूप गळत होतं मंदिर, पण मी मनात निश्चय केला होता की मंदिर बनवायचंच काही झालं तरी।